श्रीरामपूर शहरामधील वॉर्ड नंबर 7 मधील अंधशाळेच्या बाजूला स्वामी निवासमध्ये गॅसचे लिकेज काढत असताना गॅसचा भडका झाल्यामुळे गॅस घरामधील मायलेकींसह कर्मचारी भाजून जखमी झाले आहेत. गॅसचा भडका झाला असल्याचं कळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि नागरिकही मदतीसाठी धावले आणि तातडीने जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. या जखमींवर येथील डॉक्टर अनारसे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शहरामधील वॉर्ड नंबर 7 मधील अंधशाळेच्या बाजूला स्वामी निवासमध्ये राहणारे अंधशाळेमधील शिक्षक विनोद कांबळे यांच्या घरामध्ये गॅस कर्मचारी गॅसचे लिकेज काढत असताना गॅसचा भडका होऊन घरामधील सारिका विनोद कांबळे तसेच त्यांची मुलगी दीपाली विनोद कांबळे या दोघी भाजल्या. तर गॅस दुरुस्त करणाऱ्या वैभव नावाच्या कर्मचाऱ्याचे दोन्ही हात भाजले आहेत. त्यामुळे विनोदवर शहरातीलच साखर कारखाना रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून सारिका कांबळे आणि दीपाली कांबळे यांना डॉक्टर अनारसे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रसंगी साखर कामगार रुग्णालयामधील डॉक्टर जगधने आणि जखमी कांबळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 9/3/2017 सकाळी 10:20 वैभव श्रीराम शिरसाट हा 35 वर्षाचा युवक हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. काहीतरी गॅस चेंज करता, तो गॅस कंपनीतच काम करतो, काहीतरी गॅसचं काहीतरी कंप्लेंट होती ते बघण्यासाठी तो गेला आणि तिथे त्याला ॲक्सिडेंटल बर्न्स झाले. साधारण तो 15 ते 20% भाजलेला आहे. त्याचा चेहरा, दोन्ही हात भाजलेले आहे. अंडर ट्रीटमेंट आहे. सध्या प्रकृती स्थिर आहे त्याची आणि होपफुली यातनं तो बाहेर निघेल. सिलेंडर 2 दिवसापासून चालत नव्हता, तर एकदा कंपनीत फोन केला, त्या बाईंनी उचलला. त्या बाई म्हणे येईल आमचा माणूस. मग वैभवला परत फोन केला का तो गॅस काय पेटत नाही आहे, तू कालच भरून दिला, मग पेटत का नाही. तर तो म्हणला मी येतो. मग एक दिवस गेला, तो काय आला नाही. मग तिसऱ्या दिवशी तो आला 9:30ला आला. तेव्हा मी तिथंच होते. मी त्याला सांगितलं वैभव गॅस काय पेटत नाही आहे आणि पेटतो एकदम बारीक. गॅस संपल्यावर कसा पेटतो, संपत आल्यावर कसा एकदम मंद होतो, तसाच झाला होता. तर मी त्याला सांगितलं हा काय पेटत नाही. तो म्हणे पेटलेला आहे मॅडम आता. म्हणलं आता मी बंद करते, तू बघ. बंद केला आणि त्याने पेटवला तर काय पेटत नव्हता तो म्हणे टाकी लिकेज आहे. मग त्याने टाकीचं लिकेज काढायला गेला तर तो खूप जोरात आवाज झाला आणि त्याला वाटलं एअरच काढतोय, पण एअरबरोबर गॅस पण बाहेर आला सगळा. मी म्हटलं त्याला सोड, आता एअर तर निघाला पण गॅसचा लई वास येतोय, सगळ्या रूममध्ये वास पसरला, तू थांब थोडा वेळ. तो म्हणे काय होत नाही. त्याला म्हटलं टाकी बदलून दे, मला वास लई येतोय, मी काय पेटवत नाही बाबा, तू मला टाकी बदलून दे. तो म्हणे एअर धरला आहे आमच्या तिकडं कोणाकडे तरी, असंच झालं म्हणे. तर नंतर रिपेअर झालं, मी एअर काढून देतो म्हणे तुम्हाला. तर त्याने टाकीला हात लावला, टाकी गार पडली म्हणला लई. एअर गेला असेल, त्याच्यात एअरच जास्त होतं म्हणे. एअरच्या नादात त्याने सगळा गॅसच बाहेर काढला. आणि मी त्याला म्हटलं आता वैभव खूप वास येतोय बाबा, पेटू नको. तो म्हणे काय होत नाही, तुम्ही थांबा, घाबरू नका, मी आहे म्हणे. आणि तो पेटायला गेला, तसा भडका झाला, सगळा जाळा. आम्ही तिथंच होतो, त्यामुळे आमच्या अंगावर पण आला, त्याच्या पण अंगावर आला. केवळ गॅस दुरुस्तीमध्ये हलगर्जीपणा झाल्याने हा गॅसचा भडका झाला. गॅसचा स्फोट झाला असता तर दुर्घटना होऊन मोठा अनर्थ घडला असता. ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, S9 मीडिया, श्रीरामपूर.